अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आज आपण गुरुवारची व्रत कसे करायचे याची थोडक्यात आपण माहिती घेऊया. श्री स्वामी समर्थ. स्वामींचे हे 9 गुरुवारचे व्रत आहे. आपण जर हे व्रत मनोभावे केले तर आपल्या मनातील इच्छाही पूर्ण होतात आणि जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाही, अशी ही एक भाविकांची श्रद्धा आहे. तसेच जीवनात यश मिळवण्यासाठीही सुख समृद्धी नांदावी यासाठी भाविक या गुरुवारचे हे व्रत करत असतात. या व्रताची सुरुवात कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून करता येते. 9व्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करून व्रताला आरंभ करावा. पहिल्या गुरुवारी व्रत संकल्प करावा. हळद कुंकू, अक्षता, तुपाचा दिवा, कापसाची 2 वस्त्रे, स्वामींना पांघरायला भगवे वस्त्र, गुळ खोबरं, ताम्हण, तांब्या, पळी, अष्टगंध, जानवं, हिना, अत्तर, चंदन, विविध फुले. व्रताला प्रारंभ करावयाच्या गुरुवारी सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून शुभेच्छित करावे. स्वतः आसनावर बसून कपाळी अष्टगंधाचा टिळा लावावा. नित्याची देवपूजा करावी. घरातील देवासमोर एक नारळ विडा ठेवून नमस्कार करावा. वडील मंडळींनाही नमस्कार करावा. पूजेला प्रारंभ करावा. फक्त पहिल्या गुरुवारी उजव्या हातात गंधयुक्त अक्षता, पळीभर पाणी, तुळशीपत्र घेऊन आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करावा. जमिनीवर चौरंग ठेवून सभोवताली रांगोळी काढावी. मध्ये स्वास्तिक काढून त्यावर चौरंग ठेवून केशरी, लाल अथवा पिवळे वस्त्र अंथरून मध्यभागी वडाचे पान पालते ठेवून त्यावर गंधाक्षता, तुळशीपात्र ठेवून श्री स्वामी महाराजांची मूर्ती अथवा फोटो ठेवावा. आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंधाक्षता ठेवून त्यावर गणपती पूजनाकरिता सुपारी ठेवावी. उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख ठेवायचा आहे. चौरंगाच्या शेजारी समई लावावी. सुगंधी अगरबत्ती, धूप लावावा. चौरंगावर एका बाजूला एक नारळ व पानाचा विडा ठेवावा. आता ही पूजा मांडल्यानंतर आपण संकल्प कसा करायचा? मम आत्मन श्रुती स्मृती पुराणोक्तफल प्राप्त्यर्थम मम सकल कुटुंबी नाम क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्यभि वृद्धार्थम पुत्रपौत्र संतती वृद्धी अप्राप्तलक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्तलक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम आदित्यादि सकल ग्रह पीडाशांतर्थ यव सकल कामना सिद्धीद्वारा धर्मार्थम मोक्षफल प्राप्त्यर्थम श्री स्वामी समर्थ देवता पूजन यव व्रतक्रता श्रवणच करिष्ये असे म्हणून हातातील पाणी ताम्हणात सोडावे. गणपतीचे ध्यान करून ओम ग गणपतेय नमः एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात असा मंत्र म्हणून गणपती पूजनाकरिता मांडलेल्या सुपारीवर 1 पळी पाणी, अष्टगंध मिश्रित जल अर्पण करून सुपारीला चंदन लावावे. हळद कुंकू वाहून दुर्वा, लाल फूल, बेल, कापसाची 2 वस्त्रे, जानवे, अक्षता अर्पण करून नमस्कार करावा. धूप, दीप, अगरबत्तीही दाखवावी. तुपाचा दिवा ओवाळावा. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वे कार्येषु सर्वदा असे म्हणून गणपतीला नमस्कार करावा आणि घंटा वाजवावी. घंटेला हळद कुंकू, अक्षता, गंध, फूल अर्पण करून अगरबत्ती, धूप दाखवावा. दीप ओवाळून घंटी वाजवावी आणि नमस्कार करावा. श्री स्वामी समर्थ व्रतकथा पोथीला अष्टगंध, फूल, हळदी कुंकू, तुळशीपत्र अर्पण करून धूपदीप दाखवून नमस्कार करावा. श्री गणेशाय नमः, श्री गुरु स्वामी समर्थाय नमः असे स्मरण करून व्रत
कथेला सुरुवात करावी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.